मग एक विनंती असेल दोन्ही टीम्स तुमचा 12th मॅन करपटवाडी टीम तुमचा 12th मॅन लवकर वाढवा आणि 12th मॅन जर पहिला बॉल पडण्याआधी नाही आला तर 2 रनची पेनल्टी आहे. सामन्याला सुरुवात. पगलास बॉल पुल केला ऑन साइडला लाजवाब फटका. पगलास बॉल काय सुरुवात आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. थँक्यू थँक्यू. पगलास बॉल पगला चौकार चांगला फटका. यावेळेस बॉल अगदी चेस केली होतं वाईट लाईन पर्यंत पोहोचले होते पण दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका गाव देवी स्पोर्ट्स गोटेघर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत. आदिवासी समाजातील क्रिकेटला एक वेगळा प्लॅटफॉर्म एक वेगळी उंची देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. आणि खरं तर नुकताच जो टॉस कंप्लीट झाला तिथे आम्ही कॅप्टनचं ओपिनियन ऐकलं की फार मोठा प्लॅटफॉर्म साहेबांनी उभा करून दिलाय. स्क्वेअर ड्राईव्ह गॅपमध्ये आता बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतायत. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे. सुरुवाताला झोकलंय बट तरी सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. आणि विकीने आवर्जून उल्लेख केला होता की सकाळी सर्वात लवकर येतात संध्याकाळी सर्वात उशिराने जातात कारण साहेबांनी ही संकल्पना आहे धोरण हातामध्ये घेतलं. आपल्या समाजातील खेळाडू पुढे गेले पाहिजेत आणि त्यासाठी हा सोहळा ऑर्गनाईज केला. 11 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. स्विच हिट खेळायचा होता बॉल मागे चला फिल्डर राकेश शॉर्टला बॉल फील्ड करतात. कारण मित्रांनो मी आधीही उल्लेख केला होता की एखाद्या विभागामध्ये एखाद्या खेळाला पुढे नेण्यासाठी पुढाकार कोणाला तरी घ्यावा लागतो आणि या विभागामध्ये समस्त तालुक्यामध्ये हा पुढाकार आदिवासी समाजातील खेळाडू देखील पुढे गेले पाहिजेत क्रिकेटमध्ये. हा पुढाकार गणेशजी कांबळे साहेबांनी घेतला. बॉल हवेमध्ये आहे प्रयत्न चांगलेच होते पण तोपर्यंत सिंगल कंप्लीट धावफलक एका धावेचा मतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 10 वरती जाऊन पोहोचला. कारण सांगण्यासारखी तरी ही गोष्ट आहे की बघा 2 ते 3 दिवस स्पर्धा आयोजित करणं जर पागलं गेलं तर तेही कधी कधी फार अवघड वाटतं पण इथे 11 दिवस प्रॉपर नियोजन आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं आहे. बॉल हव्यामध्ये विकेट किपर आहेत. कॅच पकडली जाईल पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर दरम्यान इथे बाद झालेत. युवराज भरत बाद झालेत. इन ॲट नंबर 3 आता युवराज बॅटिंग करण्याकरिता येतात. बघा हरकत नाही आहे 12th मॅन देखील नवीन आहे थोडं समजून घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे. आपली स्पर्धा आहे 19-20 गोष्टी आम्ही ॲडजस्ट करू शकतो. युवराज आता क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. याआधी तुम्ही विकीजी शेवाळे यांचा गोड आवाज ऐकला. सातत्याने आदिवासी समाजातील भरपूर साऱ्या स्पर्धा ते कव्हर करतही असतात. त्यांचा गोड आवाज आणि भरपूर चांगलं समालोचन आणि येत्या काळामध्ये असेच मेहनत करत राहिले असंच समालोचन करत राहिले तर डेफिनेटली नो डाऊट या विभागामध्ये देखील हा आवाज आपल्याला फार पुढे जाताना दिसेल. इन ॲट नंबर 3 युवराज बॅटिंग करण्याकरिता आलेत आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. राजू ने पहिल्या षटक टाकलं जिथे त्याने कन्सीड केलं 10 धावा आणि 1 विकेट मिळाली. सेकंड ओव्हर बॉलर आकाश दरम्यान तयार होतात. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत केशव. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आकाश. पहिलाच बॉल फसवलाय बॉल हवेमध्ये आहे फिल्डर डाऊन दी बॉल. जजमेंट चुकलं तेच पाहायला मिळालं. एकंदरीत बॉल गेला होता लेफ्टला फिल्डर धावले राईटला आणि त्या ह्याच्यात जर आपण पाकलं तर कॅच झाली ते ड्रॉप
बघा जजमेंट या शब्दाला देखील बघा फील्डिंग जेव्हा तुम्ही करत असता फिल्डिंग जेव्हा करत असता तेव्हा जजमेंट नेहमी प्रॉपर असणं फार महत्त्वाचं आहे. कारण बघा कधी कधी काय होतं की टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळतात आउटफील्डमध्ये बहुतांश वेळा आपण पाहिलं की टेनिस बॉल वळलो आणि स्पेशली कॅचेस पकडत असताना सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं राहिलं. बॅटचा टोला लागला बॉलर बॅक स्ट्रोक होता स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग स्वतः बॉलर आकाश इथे करतात. बघा वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती जागा दिली होती पण त्या जागेचा फायदा घेता आला नाही बॅटरला. कारण कदाचित जर हा फटका स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर अथवा लॉंग ऑफ रिजनला झाला थोडे जर बॅकफूटवरती जाऊन खेळलं असतं तर बेटर राहिलं असतं. यावेळेस चांगला फटका आहे याच तर फटक्याचा मी उल्लेख करत होतो. पंच केला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे दुसऱ्या धाब्यासाठी परतले तर रनआउटची शक्यता. सुसाईड अटेम्प्ट होता बट बॅटर पोहोचलेत. येस बॅटर पोहोचलेत 2 धाबा दरम्यान कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 13 ऑन द बोर्ड 13 धाबा धावफलकावरती. करपटवाडी त्यांचा अगेन्स्ट श्री गणेश शिंडेगाव ही लढत आपण पाहत आहोत. त्यानंतर शीतपाडा त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग मानगाव अशी ही लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. सो चला विनंती करेन दोन्ही टीम्स लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि आपला ड्रेस किट कलेक्ट करा आणि टॉससाठी रेडी व्हा. टीम मानगाव आणि त्यांचा अगेन्स्ट शीतपाडा आणि त्यानंतर वाऱ्याचा पाडा त्यांचा अगेन्स्ट SR तानसाबी त्यानंतर थड्याचा पाडा त्यांचा अगेन्स्ट चिल्लारवाडी. पूल केला फ्रंट फूटवरनं पूल केलं होतं काऊ कॉर्नरला फिल्डर येतात बॉल फील्ड केला जातोय. सिंगल कंप्लीट झाली आणि त्यानंतर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नही करायचा होता पण नकारलं शेवटच्या मोमेंटला. असं वाटलं की रनआउटची शक्यता होईल की काय बॅटरनंतर गिव्ह अप केलं होतं बट बॉल कलेक्ट झाला नाही. दॅट्स वाय मिळेल सिंगल आणि बॅटरला जीवनदानही मिळालं. या एका धावेच्या मते धावफलक आता 14 ऑन द बोर्ड 14 धाबा धावफलकावरती 14 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल बॅटचे कडा शॉर्ट थर्ड प्रयत्न चांगले होते जस्ट शॉर्ट राहिले असंच मी म्हणेन. कारण बघा पुढे येत असताना डाईव्ह मारून कॅच पकडणं हे फार अवघड कार्य असतं बट प्रयत्न जरूर केला फिल्डरने जस्ट शॉर्ट राहिले अदरवाईज झेलची शक्यता नक्कीच होती बट सिंगल मिळेल. धावफलक आता 15 आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. हॅमर खेळ डीपमध्ये आहेत एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर हलकीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आताही मी म्हणेन सुसाईड अटेम्प्ट होता बट थ्रो योग्य आला नाहीये. कदाचित हा थ्रो स्ट्रायकिंग एंडला आला असता तर रनआउटची शक्यता नक्कीच होती पण तसं काही झालं नाहीये. खेळ समाप्त 2 ओव्हरचा करेस धावफलक जर आपण पाहिलं तर 16 लॉस ऑफ 1 विकेट टीम करपटवाडी. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा थँक्यू थँक्यू डीजे. महेश येतात या तिसऱ्या षटकामध्ये. याआधी 2 ओव्हरचा खेळ झाला त्यामध्ये एकूण 16 धावा धक्का 1 लागला आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. बघा 16 बनवला गेला मी म्हणेन की मिनिमम 40 ते 45 हा आकडा माइंडमध्ये ठेवावा लागेल. पुल करायचं होतं तितका कॉन्फिडन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला येत आहेत बॉल फील्ड होतोय थ्रो येईल तोपर्यंत रनआउटची शक्यता आता होईल का नाही. बॅटर सेफली पोहोचलेच क्रीजमध्ये म्हणजे 2 मिळतील 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कडा 18 वरती जाऊन पोहोचला. बघा ज्या चर्चा आपण करत होतो की मिनिमम 40 to 45 पर्यंत पोहोचणं इट्स अ गुड टोटल मी म्हणेन. या परिस्थितीमध्ये 40 ते 45 जर बनवलं तर मॅच भरपूर चांगली होऊ शकते आणि भरपूर चांगला खेळ गेल्या 5 दिवसांमध्ये पाहायला मिळाला. आजचा 6वा दिवस आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी सरपंच चषक 20-25 वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ वाईड यॉर्कर परफेक्ट एक्झिक्युशन येतोय डॉट. एक डॉट बॉल देखील महत्त्वाचा राहतो मी म्हणेन अंतिम 2 षटकांमध्ये
कारण बघा डेथ ओव्हरमध्ये तुमचा कॅप्टन तुम्हाला कधी हे नाही विचारणार की तू विकेट किती काढले. प्रश्न हाच असेल की तू रन्स किती दिला. आणि त्यामध्ये पहिले 2 चेंडू चांगले टाकलेत कारण फक्त 2. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला फटका. चेंडू उंच गेला. फिल्डर येतात आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडेही आहे आणि नो बॉलही आहे. म्हणजे 4 आणि त्यासोबत नो बॉल्स एक एक्स्ट्रा मिळतील या 5 धावा. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. थँक्यू. फायदा घेतला खऱ्या अर्थानं. बघा नो बॉल देखील आहे, चौकार देखील आहे, नेक्स्ट बॉल फ्री हिटही आहे आणि फर्स्ट वॉर्निंगही अंपायर्स देत आहेत. एकंदरीत मी म्हणेन की हा तो मोमेंट असू शकतो की जिथनं बॅटिंग टीम या मॅचमध्ये कमबॅक करू शकते. कारण आपण पाहिलं की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रन्स येत नसतात, एखादा नो बॉल पडतो, एखादी बाउंड्री येते, तेव्हा कमबॅक होतो. हा देखील फुल टॉस होता. मोठा फटका या चेंडूवरती देखील येऊ शकला असता, पण तसं काही झालं नाही. डीप विकेटला हा बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत 2 मिळतील. 2 धाब्यांचा मोठ्याने धावफलक आता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 25 धाबा धावफलकावरती. रिमेनिंग या ओव्हरमध्ये आणखीन 3 चेंडूचा खेळही बाकी आहे. बघा 25 आहेत. आपण चर्चाही करत होतो की 40 ते 45 बनवायला हव्या आहेत आणि तिथपर्यंत जर पोहोचली टीम कडपटवाडी तर नो डाऊट या सत्रामध्ये आणखीन एक चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि याच अपेक्षाही मी ठेवेन कारण सर्व चांगल्या टीम्स खेळतात आणि चांगल्या टीम्सकडनं आपण चांगल्या खेळाची अपेक्षा ठेवतो. बॉल हवेमध्ये आता फिल्डर येतात मिड ऑफला, बट डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पोहोचलेत. रनआउटची शक्यता, सेफली पोहोचलेत बॅटर. 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट होतील. 2 धाव्यांचा मदतीने धावफलक आता 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा पहिलं षटक जर आपण उचलून पाहिलं तिथे 10 होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हर कमबॅक ओव्हर बिकॉज त्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. बट त्यानंतर हे षटक आतापर्यंत एक्सपेन्सिव्ह बिकॉज 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 11 धाबा आतापर्यंत खर्च झाला आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. फुल लेंथ होता, बॅटचा टोला लागला, फिल्डर येतात. बॉल फील्ड दरम्यान इथे आता झाला सिंगल मिळेल. धावफलक आता 28 ऑन द बोर्ड. एक अतिशय चांगली एक नामवंत स्पर्धा तुम्ही शहापूर तालुक्यामधली पाहतात. आदिवासी सरपंच चषक 2025. भरपूर साऱ्या गोष्टी ज्या खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील खेळाडू अपेक्षाही करत होते की आपल्यालाही प्ले ऑफ द टुर्नामेंट म्हणून बाईक कधी मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये एक खेळाडूचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे कारण या स्पर्धेमध्ये प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला बाईकही पाहायला मिळत आहे. इम्प्रोवाइज करायचं होतं बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन मिळेल, एक्स्ट्रा रन मिळेल. बघा मी म्हटलं प्रॉपर नियोजन आणि आयोजन कारण क्रमांक 10 पर्यंत पारितोषिक त्यासोबत प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईकही आहे जे शहापूर तालुक्यामध्ये आपण प्रथमतः पाहत आहोत. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं ज्यांचं नेतृत्व आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, गणेशजी कांबळे साहेब. क्रॉस रन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा गरज धावफलक आहे. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. थँक्यू. आमचे डीजे मास्टर सकाळी सकाळीच 10व्या गेअरवरती आहेत असंच वाटतं. असू द्या आपली स्पर्धा आहे, थोडी एन्जॉयमेंटही हवी आहे पण त्यासोबत एका गोष्टीकडे लक्ष असू द्या. नेक्स्ट बॉल फुल लेंथ, बॅटच्या आतली कडा, विकेट किपर येतात, बॉल फील्ड करतात. स्कोर कार्ड आता 30. धावा धावफलकावरती.
बॅटचे आतली कडा विकेट किपर बॉल फील्ड करतात. बट एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे. तुम्हाला बाउंड्रीज हव्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की लॉफ्टेड फटका खेळण्याचाही प्रयत्न नाही होत आहे, म्हणजे ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4 चेंडूंचा आणखी खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल, बॉल हवेमध्ये आहे. डीपमध्ये आता स्क्वेअर लेगचे फिल्डर येत आहेत. बॉल दरम्यान इथे फील्ड होतं, सिंगल मिळेल. यात नंतर होणारा सामना शीतपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग मानगाव. चला दोन्ही टीमचं कॅप्टन टॉससाठी लवकर या. जय बजरंग मानगाव त्यांचा अगेन्स्ट शीतपाडा अशी लढत आहे. दोन्ही टीमचं कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर पोहोचायचं. एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड 31, 31 धावा. आता लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ, सेफ फिल्डर येत आहेत बट कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावाही कंप्लीट इथे केल्या जातील. 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मतीने धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 33 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग 2 चेंडूचा खेळ बाकी. येस, थँक्यू सो मच विशाल सर. शीतपाडा संघाचा कर्णधार शरद केवारी आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. शीतपाडा संघाचा कर्णधार शरदजी केवारी आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू. उर्डू कॉम्बॉक्स स्टेप आउट झालेत बॅटर. आता लॉंग ऑफला हाही बॉल फील्ड झाला आणि पाकले गेले तर बघा प्रयत्न जरूर झाले मोठ्या फटक्यांसाठी, बट त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. पहिलं 17 प्रगतीपथावरती, 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाकला 34, 34 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल येतो डॉट आणि अशा प्रकारे पहिलं 17 समाप्त. पहिल्या 17 मध्ये एकूण 34 आणि 35, 35 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम करपटवाडी टीमने अगेन्स्ट टीम शेंडेगाव. आणि एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. लक्ष आहे 35 धावांचं. त्याआधी टॉसही आपण करणार आहोत टीम शीतपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग मानगाव. चला दोन टीमचे कॅप्टन या टॉससाठी. चला जय बजरंग मानगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मानसपूर शीतपाडा. चला लगेच टॉससाठी यायचंय आपण. नेक्स्ट मॅच आपली असेल.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आईगाव देवी स्पोर्ट्स गोटेगर आणि विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं आदिवासी सरपंच चषक 20-25 पगलास बॉल स्क्वेअर कट बॉल दरम्यान बॅकवर्ड पॉइंटला चालला. फिल्डर पाठलाग करतात, बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या रन्स 2. बघा 2 रनची पेनल्टी आहे टीम करपटवाडी या संघाला बिकॉज ऑफ लेट रिपोर्टिंग. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॅटची आतली कडा लागली आणि फाईन लेग. बट फाईन लेगचे फिल्डर काय करत होते आणि एकंदरीत प्रश्न हा की पडला की निशाणा साधायचा होता. एकतर तुम्ही स्ट्रायकिंग एंडलाही साधू शकले असते ना, नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीही साधू शकले असते. बट हे असतं की बघा आउटफील्डमध्ये जेव्हा तुम्ही इनफिल्डमध्ये फिल्डिंग करताना तुम्हाला काही बोलण्यापेक्षा रिॲक्ट करणं हे जास्त मॅटर करतं. कारण त्या क्षणाला तुमचं रिॲक्शन तुम्ही किती लवकर रिॲक्ट करता आउटफील्डमध्ये ते जास्त महत्त्वाचं राहतं. एकंदरीत मिळेल सिंगल धावफळ घेता 3. कारण बघा आउटफील्डमध्ये चर्चेऐवजी मी म्हणेन की तुम्ही स्वतःची अबिलिटी दाखवा. मिस्टायमिंग बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. धक्का लागला, पकला आणि बॅटर बाद झालेत. बाळा न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 न्यू मॅन इन राजू क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. बघा लक्ष जरी 35 असलं तरी मी म्हणेन की या 35 धाव्यांवरती देखील लढाई केली जाऊ शकते टीम करपटवाडी. बट त्याकडे लक्ष द्यावं लागेल, बॉलिंग चांगली करावी लागेल, आउटफील्डमध्ये रन्स वाचवाव्या लागतील. एका धावेसाठी ना तुम्हाला इथे स्ट्रगल करावा लागेल, एक रन वाचवावी लागेल. ऑन साइडला उडवायचा होता, उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर नाही येत त्या क्षेत्रामध्ये. बट आउटफील्डने धोका दिलाय बॅट्समन्सला. तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 3. कधी कधी आउटफील्ड फिल्डरला धोका देते तर कधी कधी आउटफील्ड बॅटरला धोका देते आणि इथे बॅटरला धोका दिला. कारण एकंदरीत कोणताही फिल्डर नव्हता. बट आउटफील्डमध्ये जसा बॉल पडला अगदी स्लो झाला आणि त्याचाच ॲडव्हान्टेज दरम्यान इथे मिळाला. फिल्डिंग साईडला 3 मिळतील, धावफलक 6, 6 ऑन द बोर्ड. 35 धाब्यांचं लक्ष इथे पूर्ण करायचं आहे टीम शेंडेगावला. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, बॅटची कडा, शॉर्ट थर्ड, धावतात फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे. बट बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. 4. सर टॉस साठी या टीम जय बजरंग मानगाव आणि त्यांचा अगेन्स्ट शिदपाडा सिला. दोन्ही टीम्स लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, तुमचं ड्रेस किट कलेक्ट करा आणि टॉस साठी या. चौकाराला धावफडक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर करायचा 10 वरती. बघा शॉर्ट थर्डचा जो फिल्डर आहे त्याची पोझिशन जर आपण पाहिली तर फ्लाइंग स्लिपची जी पोझिशन असते तिथे तो फिल्डर आहे. कदाचित तो फिल्डर जर फाईन असता तर मागील चेंडू अडवण्याची शक्यता नक्कीच होती. आता ही बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. कारण बघा आपल्या बॉलरची अबिलिटी पाहून त्यानुसार आपल्याला फील्ड प्लेसमेंट करणंही महत्त्वाचं राहतं. कारण एकंदरीत मागील चेंडूवरती जे घडलं, जे मी सांगितलं की कदाचित शॉर्ट थर्डचा फिल्डर थोडा फाईन असता तर बॉल फील्ड होण्याची शक्यता होती. बट तसं काही नाहीये. फुल लेंथ ड्राईव्ह करतात, गॅपमध्ये डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये आणि हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. लाशे वापरतात. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक
फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 15 धावा धावफलकावरती, 2 रन्स पॅनल्टी, टोटल 17 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 18 आणि 18 मध्ये करायचं 18 रन बॉल इक्वेशन आता बाकी आहे या सामन्यामध्ये. विकी शेवाळे देखील सध्या सगळीला या मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर चांगलं समालोचन खऱ्या अर्थानं त्यांचं आपल्याला स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालं. अतिशय गोड आवाज आणि सातत्याने आदिवासी समाजातील क्रिकेटला हायलाईट करण्याचं कार्य आपल्या समालोचनाच्या माध्यमातून विकीजी शेवाळे यांनी केलेलं आहे. आणि असंच त्यांनी करत राहावं. आणखीन या विभागामधनं समालोचन क्षेत्रामध्ये हाही चेहरा पुढे येईल असं वाटतंय, कारण फार मेहनत तेही घेतात. आणि मी आवर्जून सांगेल की ऑन साईडला स्ट्रोक खेळलेत बघा. एक चर्चा आपण करत होतो ती सुरूच राहील. काऊ कॉर्नरला बॉल दरम्यान आता फील्ड झाला आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावफलक 19 वरती. बघा जे मी सांगत होतो बघा, प्रत्येकी क्षेत्रामध्ये असं असतं की जन्मतः कोणी मोठा नसतो. प्रत्येकी क्षेत्रामध्ये तुम्ही आले आणि मोठे बनाल असंही नसतं. प्रत्येकी क्षेत्रामध्ये एक वेळ द्यावी लागते, एक मेहनत करावी लागते, तेव्हा जाऊन तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळतो. आणि जर तुम्ही सातत्य टिकवलं, मेहनत करत राखले तर तो क्षेत्र तुम्हाला फार पुढे घेऊन जाऊ शकतो. बघा क्रिकेट हा खेळ असा आहे, इथे जर तुम्ही स्वतःला झोकाल, मेहनत कराल तर आवर्जून हा खेळ तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस फार पुढे नेईल. पण आवर्जून मी सांगेल की जर आज तुम्ही क्रिकेट खेळतायत, 1 ते 2 सामने खराब गेले अथवा 1 ते 2 स्पर्धा ॲज अ टीम खराब गेल्या तर हार मानू नका. मी असेही संघ पाहिलेत की 7 ते 8 वर्ष देखील त्यांच्याकडे ट्रॉफी नाही आहे तरी सुद्धा खेळतात. कारण होनेस्टली बघा ॲज अ प्लेअर, ॲज अ टीम मैदानाचा आतमध्ये उतरणारा प्रत्येकी खेळाडू हा स्वतःमध्ये चॅम्पियन आहे. फटका चांगला होता, गॅपमध्ये बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. चर्चा गावागावात होणार, आई गावदेवी गोल मैदानावर स्पर्धा भारी. थँक्यू. चौकार येतो. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल हवेमध्ये फिल्डर येतात, प्रयत्न चांगले राहिले बट तरी सुद्धा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार आणि धाव पडत. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठं. थँक्यू. आमचे डीजे मास्टर आज पूर्णपणे रंगामध्ये आहेत आणि त्यांचा रंग कोणी भंग नाही करू शकत. ऑन साइडला स्ट्रोक आणि हाही बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. धावफलक 31 आणि आता करायचं फक्त 4 आणि चौकारांची हॅट्रिकही कंप्लीट झाली. बॅटर राजू लाजवाब बॅटिंग करतात. सलग 3 चौकार आलेत. फक्त 4 धावांची आवश्यकता. इम्प्रोवाइज केलं, गॅप मध्ये आहे आणि हा फटका दरम्यान जर आपण पाहिलं तर बॉल फील्ड झालाय डीप फाईन लेगला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 33 धावा धावफलकावरती आणि आवश्यकता आहे आता फक्त 2 धावांची. फक्त 2 धावांची आवश्यकता. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. फार इझिली 35चा चेज इथे कंप्लीट होताना आपल्याला दिसतोय. त्याचं महत्त्वाचं कारण हे राहिलं की राजू यांनी चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये सुभाष यांनी चांगली बॅटिंग केली. फक्त 2 धावांची आवश्यकता आणि या बॉल सोबत हा सामना समाप्त. बीमरनो बॉल होता. सामना समाप्त आणि सामना इथे जिंकला टीम शेंडेगाव क्रिकेट टीमने. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय बॅटिंग करत असताना 19 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या, नॉट आउट आणि तसेच बॉलिंग करत असताना 1 विकेट काढली.